ज्यावेळेस पाच निघाला परत येत नाही देव लोकांना सोहळ्याला नक्की उपस्थिती लावली. ठीक आहे, उशीर होतो कारण जसं आपल्याला वाटतं की आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचावं, तसं बाकीच्यांनाही वाटतं त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचावं. शेवटी थोर संत जनार्दन सद्गुरु जनार्दन, थोर संत जनार्दन सद्गुरु जनार्दन. आज पंचमी आणि श्रावणचा पहिला सोमवार, या प्रसंगी उपस्थित श्री श्री महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचं आगमन झालं आहे. खरं तर आपल्याला वाटेल 2चा टाईम होता, महाराज एवढे लेट काय झाले. आमच्या नाशिकच्या रस्त्यांची हालत खूप वाईट आहे. कुंभमेळा असल्या कारणाने प्रत्येक रस्ता खोदलेला आहे आणि खोदलेला रस्ता असल्यामुळे ज्या रस्त्याला पूर्वी 5 मिनटं लागायचे तिथं आता 1 तास लागतो. त्यामुळे मी आमच्या भक्तमंडळाला आधीच सांगितलं होतं, बाबाजींना जर त्र्यंबकूर यायचं असेल तर जास्त उशीर होईल. त्याबद्दल मी महाराजांच्या वतीने आणि आमच्या मंडळाच्या वतीने आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर माझ्या मते महाराजांचं दर्शन झालं हे आपल्या सर्वांचं आज भाग्य आहे आणि हा दूध शर्करा योग आहे. पंचमी आणि महाराज आपण लेट येणार, यामुळे सकाळी एक प्रवचन, फराळाचा कार्यक्रम, आता आपण आणि या निमित्ताने दिवसभर भगवंताचं भजन चालू राहिलं, हे काय कमी आहे का? भगवंत त्याचं काम तो करून घेत असतो, त्याप्रमाणे भगवंतानी केलं आणि आज
माझ्या मते महाराज आले आणि महाराजांच्या आपण अमृतवाणीतून जे अमृतरूपी शब्द ऐकणार आहात त्याला आपण सर्व आतुरतेला आहात. परंतु ज्या मुलांनी हे सर्व केलं, ज्या तरुणांनी हे सर्व केलं, ज्यांचा आपला संसार परतकलाच असतो, तो सोडून प्रत्येकजण हे सर्व काम करण्यासाठी, हे बाकीचं सर्व नियोजन करण्यासाठी धावत होते, त्यांची मी नावं वाचतोय. अण्णासाहेब गणपत मुंगशे, शिवाजी चंद्रभान आरोटे, सुनील वसंत गुडगे, दशरथ गोपाजी कहांडळ, अण्णासाहेब कचेश्वर उगले, अशोक किशन मुंगशे, रमेश मनोहर आरोटे, कैलास कारभारी आरोटे, संतोष चंद्रराज आरोटे, उत्तम रतन मुंगशे, रवींद्र अशोक आरोटे, नवनाथ देवराम गुडगे, अमोल भाऊसाहेब कहांडळ, गणेश शांताराम गुडगे, नितीन रामनाथ शेवकर, दत्तात्रय बाबूराव आरोटे, ज्ञानेश्वर एकनाथ कहांडळ, सोपान सकारी खालकर, शिवाजी शांताराम मुंगशे, ही सर्व मंडळांनी हे नियोजन केलेलं आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो, ज्यांच्या नियोजनामुळे आज आपण बाबाजीचं दर्शन आणि अमृतवाणीतून त्यांच्या निघणाऱ्या अमृतवाणीचा लाभ घेणार आहोत. या सर्वांनी मी ज्यांचे नाव आता वाचले त्यांनी सर्वांनी सत्काराला यायचं आहे. महाराजांचा सत्कार त्यांच्या हस्ती, बाबाजींचा सत्कार त्यांच्या हस्ती होईल. चला बाबाजींच्या पालखीचं पूजन करून घ्या. पालखी पूजन होईल आणि पालखी पूजनानंतर बाबाजींचं पूजन होईल. सर्वांनी यायचं लवकर लवकर, वेळ झालेला आहे त्यामुळे लवकर आपण यायचं आहे. हा पूजन सोहळा चालेल तोपर्यंत आपण एक भजन म्हणावं अशी आपल्याला विनंती. जनार्दन बाबांचा गुरुपूजन करायचं. सर्वांनी वर हात करायचे, वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. पूजन करायचं, गुरुच्या नावात रंगायचं. पूजन करायचं, गुरुच्या नावात, पूजन करायचं, गुरुच्या नावात रंगायचं. त्यानंतर स्वामीजींचे पूजन इथे संपन्न होत आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. मन मंदिरी 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 मंदिरी, मन मंदिरी गुरुला पूजिते. मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. मन मंदिरी गुरुला पूजिते. चला भक्तांनो उठाला उतरी, हाती घेऊन पुष्पारती स्वामींचं रूप आठवते. मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी मंदिरी मंदिरी, मन मंदिरी गुरुला पूजिते. मन मंदिरी गुरुला पूजिते. मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते. गुरु महाराज, 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 गुरु महाराज. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय पर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. ओ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिजळाली कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 नागतिरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज। पार्वतीश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज काशी विश्वनाथ भगवान की जय। सब संतन की जय धर्म की जय भगवान सियावर रामचंद्र की कुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। 2 मिनिटं भजन करू, कारण आज आम्हाला माहिती आहे सकाळी जवळजवळ 10-11 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत एक सत्संग प्रवचन झालं। त्याच्यानंतर दत्ता महाराजांचं 2 तास आणि आता शिवगिरी बाबा बोलणार 3 तास, म्हणजे पूर्ण 3 तास। कारण असं आहे, प्रवचन 1 तास किती असतं? 1च तास असतं ना। कीर्तन किती असतं? 2 तास। पिक्चर किती? आणि तमाशा पहा आता तुम्ही, म्हणजे जास्त वेळ कुठं दिला गेला पाहिजे? बिनु सतसंग विवेक न होय बिनु सत्संग विवेक न होय। हो राम कृपा बिनु राम कृपा बिनु सुलभ नसो। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम। जसं सत्संग मिळावा याच्यासाठी प्रभूची कृपा लागते, तशी आपल्या ह्या ठिकाणी आम्हाला आज पिंपळगाव बसवंतला प्राणप्रतिष्ठा केली। दुडी कोणतं गाव इथं? सिन्नरजवळ हां, त्या गावामध्ये प्राणप्रतिष्ठा होती। त्यांना सांगितलं नाही जमणार आज। लासलगावला आमचे एक गुरुबंधू बहुरूप बाबा, त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा। असं करत करत ते मग म्हटले अचानक, बाबा कुठं चालले? म्हणलं आज देव कवठ, बरोबर ना? म्हणे कुठं? म्हणे देव कुठं आहे? म्हणलं कवठ्याला आहे। देव कुठं? इथं त्या देवाचं दर्शनाला चाललं आम्ही। म्हणजे जिथं जागृत स्थान आहे, प्रत्यक्ष शिवलिंग प्रगट होतं। आम्हाला 1 महिनाभर शिवलिंग बनवावं लागतं। वाळूचं म्हणा, मातीचं म्हणा, त्याची पूजा करावी लागते। तुमच्या गावाचं असं भाग्यवान आहे की देव स्वतः तुमच्या गावात प्रगट होतो।
स्वतः तुमच्यासाठी देव प्रगट होतो. आम्हाला देवाला प्रगट करावं लागतं, प्रतिष्ठा करावं लागते, देव आणावं लागतो. तुमचं एवढं जन्मजन्मीचं पुण्य आहे तर देव तुमच्या दारात, तो देव तुमच्या घरात, देव तुमच्या गावात प्रगट झालेला आहे. आणि एक नाही, दरवर्षी प्रगट होतं. पिंड आम्ही पाहिली, आमचे नाशिकचे राहतात तिथं, मूळ तर त्यांचं गाव हेच आहे. पण नाशिकला मागच्या वेळेस आपण मंडपात बसलो होतो ना, यावेळेस तर महाल वाटायला लागला. ही देवाची, तुमची सर्वांची, भक्त मंडळाची, आणि चांगलं आहे. आपल्याला मोठं सहकार्य आपल्याला मिळतं. काय ना भागवत हां, भागवत का गोड नाव आहे. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. जनार्दन स्वामी भक्त मंडळ या ठिकाणी आहे, दर प्रदोषला येतं. आणि जवळजवळ हा कार्यक्रम त्यांनी 7 ते 8 महिने अगोदर लिहून दिला होता. बाबा दरवेळेस कार्यक्रमाला आले का लक्षात राहू द्या बरं का. नेमका आम्ही तोच कार्यक्रम विसरून गेलो. कारण आमच्याकडे नागपंचमी म्हटलं का, आज काय आहे, सण कोणता आहे आज? नागपंचमी. नागाची कोणी कोणी पूजा केली? सर्वांनी करे. घरच्या घरचा नागोबा उपासी. आज नागपंचमीची पूजा करावी लागते. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. भगवान शंकराच्या गळ्यात जो एक अलंकार आहे, तो अलंकाराची पूजा आहे आज. काय देवाचं आहे, महादेवाजवळ जो जातो त्याची पूजा होते. कोणीही जा, महादेवाजवळ गेला का त्याची पूजा होते. पिंडीवर नाग आला की आपण त्याची पूजा करतो, आणि तोच नाग जर बाजूला सापडला तर आपण काठीने मारतो. म्हणून जे जे काही जीव संसारिक आहे, ज्या दिवशी तुम्ही या ठिकाणी याल त्या ठिकाणी तुम्हीही पूजनीय व्हाल. आणि ज्या दिवशी संसाराच्या मागाला आला, काठी पडली संसाराची. आले लक्षात? जास्त वेळ नाही घेत तुमचा, कारण आम्हाला माहिती आहे आपली कॅपॅसिटी. कारण आम्हालाही न्याय डोंगरीला कथा आहे. आपलं पुन्हा एकदा तरुण मंडळाचं खूप टाळ्याच्या गजरात स्वागत, जिथं बाबाजी बसलेले आहे एका बाजूनी. जे कारण बाबाजी भगवान शंकराचाच अवतार आहे. ते साक्षात भगवान शंकरानं ज्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं, असे एक महान विभूती ज्यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा इथं झालेली आहेत, बाबाजींचं आपण साष्टांग नमस्कार करूया. प्रणिपात स्तुती सर्व कर्म समर्पण उपासना चरणाचे स्मरण, आणि जे ऐकतो आपण त्याला कथा श्रवण म्हणतात. लक्षात राहू. म्हणून सर्व भाविक भक्तांचं, माता भगिनींचं, कथा कोणाची इथं आता? कोणाची तरी कथा आहे, कोणाच बोर्ड लागला? दीदी मुंगसे. ताई तुमची कथा आहे. धन्यवाद. तुमचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. सगळ्यांचंच आहे. म्हणून आज नागपंचमी आहे. वास्तविक आज निळकमळ महादेवाच्या पिंडीवर व्हायचं असतं आजच्या दिवशी. नाही किंवा आता गोकर्णाचं फुल आहे का माहिती आहे, आज व्हायचं असतं. आणि ते फुल नील निधी म्हणून वाहिल्यानंतर आपल्या घरी घेऊन जायचं असतं. आपल्या घरी ते एक आपल्या तिजोरीमध्ये कायमचं ठेवायचं. तुमच्या घरावरती वर्षभर आजचा जो काही कृपेचा प्रसाद आहे तो कधीही कमी पडणार नाही, असं आजच्या याच्यामध्ये शिव महापुराणात कधी सांगितलेलं आहे. म्हणून आज एक तरी गोकर्णाचं फुल वाहा. नसल नीलकमल भेटेल तर आज पिंडीवर जा, तिथं पूजा करा. नीलनिधी म्हणून स्पर्श करून तो आपल्या घरी प्रसाद घेऊन जा, असं सांगितलेलं आहे. म्हणून जसं आपल्या लेकराला खूप हुशार बनावं, तर आपण त्या लेकराच्या हातून एक तुपाचा दिवा बेलाच्या झाडाखाली लावतो. आणि आपल्या मुलानं फार पुढं जावं त्याच्यासाठी एक तुपाचा दिवा आपण जिथं पाणी वाहतं, जलधारी आहे, तिथं लावतो. मुलांना करून बघा, कारण हा श्रावण महिन्यामध्ये फार मोठा योग आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी तुम्हाला 1000 वेळेस सांगितलं की म्हणा मंत्र नमः शिवाय पंचाक्षर कायम जपायला लावला. जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश, असे म्हणायचे बाबाजी. जुने लोक असतील ऐकलेले, कोणी वरबोट करा. हां,
कोलेवाडी म्हणल्यावर काय सगळ्यांनी ऐकलेलं आहे. हा मंत्र बाबाजी त्या काळात म्हणायचे. बाबा हो, तुमच्या संकटाचा नाश व्हावा वाटत असेल, विघ्नाचा नाश व्हावा वाटत असेल तर ओम नमः शिवाय जप करा. काय जप करा? नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, आम्हाला लगेच कथा आहे. परंतु म्हणलं कमीत कमी आपलं भक्तमंडळ आहे, बाबाजींचं परिवार आहे, 2 मिनटं भेट देऊ. कारण महाराजांनीही 2 तास घेतले, आम्हीही जास्त वेळ घ्यायला नको. कारण इथून जाऊन जवळजवळ 40 गावाजवळ न्यायडोंगरी आहे, तिथं कथा सुरू होणार आहे. आपण भाग्यवान आहात की एवढं सुंदर नियोजन. आता यावर्षी आम्हाला हे दिसलं, पुढच्या वर्षी काय अजून देव देईल. कारण एकदम सुंदर वातावरण झालं. मधीन ग्रेनाईट आपण लावलं, म्हणजे म्हटलं जर मला सगळ्यात असं वाटतं की तुम्ही स्वतः नाही बोलत, तो देव आम्हाला इथं बोलून घेतो की बाबा या दिवशी तुम्हाला यावंच लागेल. मंडळ म्हणतं नाही, तुम्ही काही करा पण पहिला सोमवार आमचा राहू द्या. म्हणजे तुमच्या मुखातून देव बोलतो की या, आणि त्या ठिकाणी दर्शन होतं. काय सांगा, काय ह्या जागेचा महिमा आहे, आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. साक्षात काशी विश्वनाथ. आपण काशीला गेल्यानंतर जो आनंद भेटतो तोच आनंद या ठिकाणी देव आपल्यासाठी प्रगट होतो. अशीच महिमा द्विगुणित या ठिकाणी वाढत राहावं. मुंगशी मामाची तळमळ राहते की बाबा ह्या भागात तुम्ही कायम कार्यक्रम करत जा. मुंगशी मामा 5-5 वर्षे लोक आता हे करतात, पण मुंगशी मामाने अशी काही जादू केली आहे की बसेल कुठे गेले वाटतं लगेच. लई अगदी वनस्पती आहे. बरोबर त्या कोकणगावच्या लोकांना, चला हो तुम्ही चला, कोकणगाव आहे ना बाबा, चला म्हणे तुम्ही. म्हणलं मामा बघा ना, आम्हाला कुंभमेळा आला, आमच्या मागे लई व्याप आहे. नाही काही नाही बाबा, 1 दिवस या म्हणे असं म्हणले. दुसऱ्या वेळेस परत आले आणि तिसऱ्या वेळेस त्यांनी बरोबर अगदी त्या कोकणगावच्या लोकांना कथा द्यायलाच सांगितली. ती किती तारीख आहे मुंगशी मामा? 23 तारीख आहे, 29 तारीख आहे. 29 तारखेपासून ती कथा किती दिवस आहे? 5 दिवस आहे बस. आपल्या जवळच येणार आहे. मग आपण भरभरून ती कथा या ठिकाणी शिवमहापुराण कथा श्रवण करू. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून आम्ही तुमच्या पुढे रजा घेतो. कमी बोललो असेल, आता वेळ कमी असतो, त्यामुळं थोडंसं भेट होती आणि ती सदिच्छा भेट सद्गुरूंची कृपा आशीर्वाद घेऊन भगवान आशुतोष भोलेनाथ बाबा लय लवकर प्रसन्न होतो. 33 वर्षांनी हा योग आपल्याला आलेला आहे. असा योगाचं सगळ्यांनी आज आनंद घ्यावा, परमानंद घ्यावा आणि आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही निघतो. जय जनार्दन, जय बाबाजी, नमः पार्वती. ते हर हर महादेव. उत्तम मुंगसे आणि त्यांची अर्धांगी व्यासपीठासमोर यायचं आहे. ज्या दिवशी आपल्या मूर्तीची स्थापना झाली त्या दिवसापासून या बाबाजींच्या मूर्तीसाठी बाबाजींच्या कोट्यावर विधी आरतीचे घेता, हरिपाठ घेता, असे आपले उत्तम भाऊ व्यासपीठासमोर यायचे. बाबाजींच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. त्याच्या अर्धांगी त्यांनी जागेवर उभं राहायचं आहे. तसंच आमच्या मुंगसे मामा यांचा परिवार यांच्या वतीनेही बाबाजींचं पूजन होईल. मामांनी त्यांच्या सर्व परिवारातील सर्व माणसांना बोलून घ्यायचं आहे. एक हार द्या. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पुढील सूचना आमदार साहेब. होय दादा, आवाज दे रे. विधीला यानंतर 9 तारखेला जो सांगत्याचा पारायण सांगत्याचा कार्यक्रम राहणार आहे. मी सकाळी जसं सांगितलं सर्वांनी लक्षात राहून द्यायचं आहे. 4 वाजता संध्याकाळी मिरवणूक राहणार आहे. कोणीही आपल्या घरी स्वयंपाक करायचा नाही. जसं आपण नवरात्रामध्ये घरी स्वयंपाक करत नाही त्या पद्धतीने सर्व महिलांना विनंती आहे की आपण कोणी घरी 9 तारखेला 9/9 म्हणजे पोळ्याच्या आदल्या दिवशी कोणीही स्वयंपाक बनवायचा नाही संध्याकाळचा. सर्वांनी जेवण सर्वांना इथेच राहील. सहकुटुंब सहपरिवार आमंत्रण आहे मंडळातर्फे. आणि स्वामी महामंडलेश्वर जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांच्या इथे सांगतेचा कार्यक्रम त्याच्या हस्ते होणार आहे. आपण सर्वांनी यावं असे आपल्याला आमंत्रण.
जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मनगिरी बाबा जनार्दन गुरु स्वामी जनार्दन मनगिरी बाबा जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन मुंगसे मामा जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मनगिरी बाबा जनार्दन गुरु स्वामी जनार्दन मनगिरी बाबा जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन